नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अक्षर मालिकावरील खूप जबरदस्त अशी ट्रिक। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एमएमएस नवोदय स्कॉलरशिपची तयारी जर करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर एक पहिलाच प्रश्न आपण बघूया काय दिलाय बघा। पहिलाच प्रश्न आपल्याला दिलाय बाळांनो। प्रश्न पहिला ACEG आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधायला सांगितले। काहीच नाही, ACEG आणि प्रश्नार्थक चिन्ह लिहा। बघा आता सिंपली आपल्याला हा प्रश्न दिला, आपण काय करायचं, इथे ABCDEFG आणि H आणि इथे काय येणार आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी, हे तुम्हाला लगेच समजलं असेल। याच्यानंतर काय येतंय आय, म्हणून प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी तुम्ही घेणार आहात आय। म्हणजे इथे काय केलंय, एक एक अल्फाबेट सोडून दिलेत। म्हणजे ए च्या नंतर बी सोडलंय, सी च्या नंतर डी सोडलंय, ई च्या नंतर एफ सोडलंय आणि जी घेतलंय। एच सोडायचं आणि आय घ्यायचं। ओके, एक एक अल्फाबेट काय केलेत गाळलेले आहेत आणि पुढील अल्फाबेट घेतले। ए च्या नंतर बी सोडून दिलंय, सी घेतलंय, सी च्या नंतर डी सोडून दिलंय, ई घेतलंय, ई च्या नंतर एफ सोडून दिलंय, जी घेतलंय आणि जी च्या नंतर एच सोडून दिलंय, आय घेतलंय। पर्याय क्रमांक दुसरा। तुमचं सुद्धा उत्तर आयच आलंय का मला कमेंट करून सर्वांनी सांगायचं, जेणेकरून आपण पुढला प्रश्न याच पद्धतीने घेऊ शकू। चला तर पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण। क्वेश्चन नंबर दुसरा आपल्याला काय दिलाय बघा। तुमच्या पुढे क्वेश्चन नंबर दुसरा मी घेतोय। काय दिलाय क्वेश्चन नंबर दुसरा तुम्हाला दिसत असेल, ZXVT। एकच मिनिट ZXVT घेण्या अगोदर आपण ही अल्फाबेट आपल्याकडे इकडे घेऊ। ओके, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल बघा। चला ठीक आहे। ओके, क्वेश्चन आपण दुसरा घेऊया। काय दिलाय, ZXV आणि T दिलाय। आता सिंपली आपल्याला ZXVT, इथे तुम्हाला झेड किती नंबरला आहे बघा, झेड 26 नंबर, एक्स किती नंबरला आहे 24 नंबरला, म्हणजे उलटी एबीसीडी लिहिली आहे हो का, किंवा इकडून इकडे गेलात तरी आपल्याला चालते। हा, इकडून इथे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला जर दिसतोय का बघा, इथे बघा। ओके, झेड किती नंबरला, 1 नंबरला, एक्स किती नंबरला आहे 3 नंबरला, उलट्याकडून आपण तिकडे जाणार आहोत म्हणून झेड। आणि जर आपण असं गेलो तर झेड 26 नंबरला येते, राईट, 26 पुन्हा चला एक्स 24 नंबरला येते, असं या पद्धतीने आपण इकडून तिकडे जाईल उलट बघा। तर झेड 1 नंबरला घेतले आपण, उलट जाईल झेड 1 नंबरला। एक्स किती नंबरला गेलो 3 नंबरला, व्ही किती नंबरला घेणार आहोत आता, व्ही येते 5 नंबरला आणि टी किती नंबरला येत आहे 7 नंबरला। जर तुम्ही नीट निरीक्षण केलं 1 3 5 7, आता काय येणार आहे 9 येणार आहे। 9 नंबरला काय आहे आर, 9 नंबरला काय आहे आर। ओके, म्हणून उत्तर तुमचं काय येणार आहे आर। ओके, उलटी घ्यायची, उलटी एबीसीडी आणि त्याच्यामध्ये एक एक पद काय करायचे गाळायचे आपल्याला। थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला, झेड वाय एक्स, पुन्हा डब्ल्यू व्ही यू टी आणि एस आर। ओके, म्हणजे काय केलंय, एक एक अल्फाबेट काय केलेत गाळलेले आहेत, एक एक अल्फाबेट काय केलेत गाळलेले। आपण वरील प्रश्न बघितला होता ते सव्वा होता, एबीसी ए कडून झेड पर्यंत, झेड कडे। आता हे झेड कडून ए कडे उलट आहे, उलट दिलं तर या पद्धतीने सोडायचं, सव्वाशे दिलं तरी याच पद्धतीने सोडवायचं, काही अडचण येणार नाही। तुमचं सुद्धा उत्तर दुसरं आलंय का कमेंट करून मला सांगायचं। चला पुढला प्रश्न मी घेणार आहे। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघू आपण। ओके, पुढला प्रश्न घेतोय मी, क्वेश्चन नंबर तिसरा। ओके बघा, अल्फाबेट तुमच्या समोर आहे बाळांनो, ABDEHIMN। ओके, आता इथे काय केलं बघा, इथे ए बी, ए च्या नंतर काय असतंय बी असते, ए च्या नंतर बी, डी च्या नंतर ई, डी च्या नंतर ई, ए च्या नंतर बी, डी च्या नंतर ई। पण आपण जर नीट निरीक्षण केलं बाळांनो तर ABDE मध्ये सी सोडून दिले, इथं मध्ये काय सोडून दिले बाळांनो, सी सोडून दिले। पुन्हा डीई नंतर घेतलंय DEF जी सोडून दिले। आता इथं काय सोडून दिलेत बघा, 2 एफ आणि जी सोडून दिले, एफ आणि जी। एक मिनिट,
बघा इथे सोडून दिले एफ आणि जी. ओके, इथे एफ आणि जी. एफ आणि जी सोडून देऊन काय घेतलंय, एच आणि आय घेतलंय. एच आणि आय म्हणजे इथे एकच अल्फाबेट सोडून दिलं, पुढे 2 दिलेत. आता ह्याच्या एच आयच्या नंतर 3 अल्फाबेट, एच आय जे के एल. आता इथे किती सोडून दिलेत, जे के एल. आता पुढे एम एन च्या नंतर 4 अल्फाबेट सोडून द्यायचे. किती सोडून द्यायचे, 4 अल्फाबेट सोडून द्या. कोणते, एम एन, ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर, आणि आरच्या पुढे काय आहे, यस आणि टी, यस आणि टी. म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं पहिलं यस आणि टी. ओके, एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवायला बघा. ह्याला काही नाही, कोणताही असा प्रश्न येऊ द्या, तुम्ही हे इझी सोडू शकता, काही अडचण नाही ह्याच्यामध्ये. पुढे बघा, क्वेश्चन नंबर आपल्याला तिसरा काय दिलाय. ओके, क्वेश्चन नंबर चौथा काय दिलाय, आपण ते घेऊ. क्वेश्चन नंबर चौथा काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर चौथा तुमच्या पुढे आहे, तुम्हाला दिसत असेल. क्वेश्चन नंबर चौथा आपण घेतोय. ओके, बघा कसा सोडवायचा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. क्वेश्चन नंबर चौथा, बी डी जी के प्रश्नार्थक चिन्ह दिले तुम्हाला, बी डी जी के प्रश्नार्थक चिन्ह. आता आपल्याला माहिती आहे बी, इकडे बघा इथे मी एबीसीडी लिहून दाखवतो, वाटलं तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस आणि टी. बस. ओके, आता इथे बघा बी च्या नंतर एक अल्फाबेट सोडून डी घेतले, बी च्या नंतर एक अल्फाबेट सोडून डी, आणि डी च्या नंतर 2 अल्फाबेट सोडून जी घेतले, जी च्या नंतर 3 अल्फाबेट सोडून के घेतले. आता के च्या नंतर 1 2 3 4 अल्फाबेट सोडायचं आणि पी आणि क्यू घ्यायचं, सॉरी पीच घ्यायचे. पी किती अल्फाबेट, इथं बघा इथं एक अल्फाबेट सुटला सी, इथे ई एफ सुटले 2, एच आय जे सुटले 3, आणि इथं एल एम एन ओ 4 अल्फाबेट सुटलेत. आणि त्याच्या नंतरचा अल्फाबेट घेतलाय पी, पर्याय क्रमांक तिसरा. एक एक अल्फाबेट 1 2 3 4 या पद्धतीने अल्फाबेट काय केले, त्यांनी गाळलेले आहेत आणि पुढील अल्फाबेट घेतला आहे. आता पुढला प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय बघा. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय, ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे अल्फाबेट असणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला वरी जी अल्फाबेट दाखवलं ती दिसायला तशी खाली घेतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रश्न सांगता येईल मला. प्रश्न 5वा घ्यायचा आपल्याला. ओके, तुमच्या पुढे अल्फाबेट आहे, तुम्हाला दिसत असेल. आता मला सांगा ए च्या खाली काय आहे, ए च्या खाली झेड आहे, परत बी वायचा बी आणि वाय, बी वाय, पुन्हा सी एक्स, पुन्हा डी डब्ल्यू, आणि पुढे येणार आहे ई व्ही, पर्याय क्रमांक दुसरा. राईट, ए च्या खाली झेड, बी च्या खाली वाय, सी च्या खाली एक्स, डी च्या खाली डब्ल्यू आणि ई च्या खाली व्ही. म्हणून या पद्धतीने तुमचा सोडवलं तर प्रश्न पर्याय क्रमांक किती येणार आहे तुमचा, पर्याय क्रमांक दुसरा. आपण पुढला प्रश्न बघूया काय दिलाय, एकच मिनिट. पुढला प्रश्न आपल्याला 6 नंबरचा काय दिलाय. ओके, बघा मी जशाला तशी ही एबीसीडी खाली घेतोय. ओके, क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय बघा. आता तो 6 नंबरचा क्वेश्चन, CFILO. आता सी इथे आहे बघा, हे सी दिसतंय तुम्हाला, सी, पुन्हा 2 अल्फाबेट सोडून एफ घेतलेला आहे, सी 2 अल्फाबेट सोडून काय घेतलंय, एफ घेतलेला आहे, पुन्हा अजून 2 अल्फाबेट सोडून आय घेतला आहे बघा. ओके, एक मिनिट बघा, जी एच सोडलं आय घेतलं, पुढे जे के सोडलं एल घेतलं, पुढे एम एन सोडले ओ घेतले, पी क्यू सोडले आर घेतले. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी तुम्हाला काय येणार आहे,
आर हे उत्तर येणार आहे. म्हणजे काय केलंय, आता जर समजा च्या नंतर 2 अल्फाबेट गाळले एफ आलं, एफच्या नंतर 2 अल्फाबेट गाळले आय आले, आयच्या नंतर 2 अल्फाबेट गाळून टाकले एल आले, आणि एलच्या नंतर 2 अल्फाबेट गाळले ओ आले, आणि ओच्या नंतर पी क्यू गाळून टाकले काय आलं, आर आलं. या पद्धतीने. आता पुढला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे 7 नंबरचा. काय दिलाय बघा, क्वेश्चन नंबर 7 आपण बघूया. मी एबीसीडी वरली जशाला तशीच खाली घेतोय. बघा काय प्रश्न दिलाय आपण बघूया. खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा. आता हे चुकीचे पद ह्याच्यापैकी ओळखायचे आपल्याला. खालील मालिकेतील चुकीचे काय करायचे आपल्याला, पद ओळखायला सांगितले. तर दुसरी मालिका आहे ह्याच्या खाली बघू द्या तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट. क्वेश्चन 7 घ्यायचा आपल्याला. हा बघा, हे या पद्धतीची एक तुम्हाला मालिका दिली. बघा काय दिली, या खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा. BEHKNP दिलंय तुम्हाला. BEHKNP. आता याला सोडवायचे कसं बघा, एकदम साधा आहे. मी जशाला तसं अल्फाबेट इथे लिहून घेतो. B, E, H, K, N, P. ओके, या पद्धतीने. आता सिंपल ह्याला एक ट्रिक लावायची. बघा आता आपल्याला अगोदर दिले काय हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आता बघा सिंपल तुम्हाला BEHKNP दिले. आता ह्याला सोडवायचंय कसं, मालिकेतील चुकीचे पद ओळखा म्हणले. आता बी किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. ई किती नंबरला आहे, ई आहे 5 नंबरला. एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे. के किती नंबरला आहे, के आहे 11 नंबरला. एन किती नंबरला आहे, 14 नंबरला आहे. पी किती नंबरला आहे, 16 नंबरला आहे. आता मला सांगा 2 मध्ये किती टाकल्यावर 5 होतील, 3. 2 आणि 3 किती, 5. 5 मध्ये किती टाकल्यावर 8 होतील, 5 आणि 3 8. 8 मध्ये किती टाकले 11 होतील, 3च. 8 आणि 3 11. आणि 11 मध्ये किती टाकल्यावर 15 होतील. इथं येईल बघा चुकीचं. आता जर मी 11 मध्ये जर 3 टाकले, 11 आणि 3 किती, 14 आलं इथं 15. 11 आणि 3 किती, 14. पुढे एक मिनिट. BEHKNP N आणि P पण दिले. पुन्हा P किती नंबरला आहे, 16 नंबरला आहे. सॉरी, N 14 नंबरला आहे. N 14 नंबरला आहे, माझ्याकडून चुकीने झालं. N किती नंबरला आहे, 14 नंबरला आहे. ओके राईट. 11 अधिक 3 14, आणि 14 मध्ये 3 टाकल्यावर मी 16 येत नाही, 17 येतात. 14 आणि 3 किती, 17. इथं दिलंय किती, 16. म्हणजे पी हे काय असणार आहे तुमचं, चुकीचे पद असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पी हे काय असणार आहे तुमचं, चुकीचे पद असणार आहे. आपण काहीच केलं नाही, नंबर लिहून घेतले, अल्फाबेटचे नंबर घेतले, आणि त्याच्यामध्ये काय केलंय, कितीचा डिफरन्स आलाय, 3 3 3 3चा डिफरन्स येतो. इथं 3चा डिफरन्स येत नाही, इथं 2चा डिफरन्स येतो. 14 मध्ये 2 टाकले 16 होतात. इथं आपल्याला 3चा डिफरन्स येणं गरजेचं होतं. आलाय 2चा डिफरन्स, म्हणून विसंगत किंवा वेगळे किंवा चुकीचे पद काय असणार आहे तुमचं, पी हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढला प्रश्न आपण बघू दिलाय का, ठीक. पुढला 8 नंबरचा क्वेश्चन आपण इकडे बघूया. आपण जवळजवळ 10 क्वेश्चन सर्व बघणार आहोत. लक्षात असू द्या, सगळे क्वेश्चन आपल्याला किती बघायचे, 10. ते पुढे तुम्हाला या पद्धतीचा क्वेश्चन दिलाय बघा. त्याच्यासाठी एबीसीडी लिहून घ्या सुंदर अशी. ABCDEF GHIJKLMNOPQRSTUVW आणि X आणि YZ. आता एडी मध्ये 2 अल्फाबेट सुटलेत बघा. कोणकोणते, बी आणि सी. पुढे जी आणि जे घेतलंय बघा, जी आणि जे. किती अल्फाबेट सुटले, तो एच आय 2 अल्फाबेट.
आणि ह्या दोघांमध्ये ई एफ सुटले. काय सुटले? ई म्हणजे दोन अल्फाबेट, त्यांच्यात पण दोनच अल्फाबेट सोडले त्यांनी. आता तसंच आपल्याला इथे सुद्धा दोन अल्फाबेट सोडून एम आणि एम पी घ्यायचं. इथं ए डी एम पी, राईट. हा, एम पी मध्ये सुद्धा दोनच अल्फाबेट सुटणं गरजेचं आहे. सुटले दोन, कोणते? एन ओ. आता नीट अजून लक्षात घ्या, आपण काय करायला एडी घ्यायलो का नाही? एडी मध्ये दोन अल्फाबेट सुटायला लागतात. ए आणि डी मध्ये दोन अल्फाबेटचा फरक यायला. पण त्या एडी नंतर जेव्हा जी जे घ्यायचे आपल्याला, तेव्हा सुद्धा त्यानं दोनच अल्फाबेट सोडून जी जे घेतलंय आणि जी जेच्या मध्ये दोन अल्फाबेट सुटलेत. पुन्हा जी जे झाल्यानंतर एम पी घ्यायचे, तर दोन अल्फाबेट हे सोडून दिलेत आपण बघा, मधले अल्फाबेट हे सोडून दिलेत. असे के एल सोडून दिलं, एम पी घेतलं. एम पी मध्ये सुद्धा दोन अल्फाबेट सुटलेत, कोणते? एन आणि ओ. आता एम पी झाल्यानंतर अजून दोन अल्फाबेट सोडून द्यावं लागतात आपल्याला, कोणते? क्यू आर. आता मध्ये दोन अल्फाबेट सोडून कोणतं येतंय बघा? एस व्ही येतंय. एस व्ही. आणि मध्ये दोन अल्फाबेट सुटतात, टी यू, म्हणजे एस आणि व्ही. एस आणि व्ही हा आहे का? हो, काही पर्याय क्रमांक पाहिजे. एस आणि व्ही तुम्हाला दिसतंय का? एकदा बघू द्या मला. ओके, एस आणि व्ही या पद्धतीने. आता पुढला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे 9 नंबरचा. काय दिला आहे? ओके, क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय आपल्याला बघू आपण. एकच मिनिट. क्वेश्चन नंबर 9 बघा. ZWXN प्रश्नार्थक चिन्ह. हा, ZWXN प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे उलटी एबीसीडी लिहिली थोडक्यात. ओके, आपल्याला माहिती, आपण या पद्धतीची एबीसीडी घेत असतो. हा, लक्षात घ्या. एकच मिनिट. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. त्याने काय केलंय? झेडच्या नंतर डब्ल्यू घेतलंय बघा. झेडच्या नंतर डब्ल्यू, डब्ल्यूच्या नंतर एस, एसच्या नंतर एन आणि यांच्या नंतर काय येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता इथं किती अल्फाबेट सुटलेत? 2, इथे 3, इथे 4. आता पुढे 5 सोडायचे. 1 2 3 4 आणि 5. सॉरी, इथून घ्यावं लागणार आपल्याला. हा, 1 2 3 4 आणि 5. आणि इथून एन पासून हे एच येणार आहे तुमचं उत्तर. किती येणार आहे तुमचं? एच. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वाढत गेले. आता इथं 2 अल्फाबेट सुटले, नंतर 3 अल्फाबेट सुटले, नंतर 4 अल्फाबेट सुटले, नंतर 5 अल्फाबेट आणि 6वा अल्फाबेट कोणता आला? एच. म्हणून उत्तर एच तुमचं हे बरोबर असणार आहे. पुढला प्रश्न घेतोय मी लास्ट 10 नंबरचा. काय दिला बघा. अक्षर मालिका ही पूर्ण करायला सांगितली. तुम्ही कमेंट करून ह्याचं उत्तर सांगू शकताल का? चला, मी एक 10 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला. त्याचं खूप सोपं उत्तर आहे बघा. कमेंट करून सर्वांनी सांगा चला मला. आता ह्याला काय करायचंय बघा. इथे मी 4 गट करणार. इतका, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. आपण जर प्रत्येक गटात बघितलं तर शेवटी बीएम आलंय बघा. शेवटी काय आलंय? या बीएम. ओके, प्रत्येक गटात बघा तुम्ही काय आलं? या बीएम. आता बीच्या अगोदर काय आले? बी. बीच्या अगोदर बी म्हणजे इथं बीच्या अगोदर बी येणार आहे. बीच्या अगोदर बी आले प्रत्येक गटात, म्हणून बीच्या अगोदर बी दिलं म्हणजे एम बी बी एम. मग इथं एम बी बी एम आणि एम बी बी एम म्हणजे इथं एम एम बी एम एम बी एम एम बी. पर्याय क्रमांक दुसरा उत्तर तुमचं बरोबर आहे. या पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहिले आहेत बाळांनो. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि NMS नवोदय स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नावर अजून अडचण येत आहे हे तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.